जय महाराष्ट्र मित्रांनो, तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती निघालेली आहे। 12वी उत्तीर्ण असलेले सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात। महत्त्वाचं म्हणजे अर्जाची पद्धत ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज सादर करायचा आहे। तर सविस्तर माहिती ते समजून सांगतोय। अर्जाचा नमुना सुद्धा आपल्याकडे आलेला आहे, तो भरून दाखवतोय। तो तिथं तुम्हाला 22 मे 2025 च्या 6:15च्या अगोदरच त्या ऑफिसला पोहोचला पाहिजे किंवा तिथे तुम्हाला जाऊन सादर करायचं आहे। त्या बेताने तुम्हाला तिथे कुरिअर करायचं। तर सविस्तर माहितीला सुरुवात करतोय। तर ही टोटल 10 पानांची आपल्याकडे जाहिरात आली होती। त्यामध्ये इथे बघू शकतात की जे काही शहराचं नाव म्हणजे जिथे तालुक्याचं नाव त्यांनी अक्कलकोट दिलेलं आहे। तर अक्कलकोटसाठी एक जागा इथे भरली जाणार, म्हणजे एक अंगणवाडी मदतनीस यासाठी ही भरती निघालेली आहे। तर पदाचं नाव अंगणवाडी मदतनीस असणार आहे। मानधन बघायचं झालं तर प्रति महिना 7,500 रुपये इतकं तुम्हाला पेमेंट दिलं जातं। आणि 12वी पास म्हणजे 12वी उत्तीर्ण असणारी इथं आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता बघायची झाली तर त्यांचं 10वीवरून ज्यांचं 12वी पूर्ण आहे असे सगळे विद्यार्थी अंगणवाडी मदतनीस पदाला अप्लाय करू शकतात। तर रहिवासी असणं आवश्यक आहे, जसं की जे काही नगर परिषद झालं, नगरपंचायत झालं, नगरपालिका क्षेत्रात झालं, तर जी काही पदं रिक्त आहेत जसं की अक्कलकोटसाठी एक पद रिक्त आहे तर तिथला एरियाचा जवळपास रहिवासी असणं गरजेचं आहे। तर हे कसं निश्चित केलं जातं तर तुमचं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा तहसीलदार प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र याच्या थ्रू तुमचं रहिवासी इथं सिद्ध होतं आणि त्याची सत्यप्रत इथं आपल्याला जोडावी लागते। तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणारे ते वयाच्या 35 वर्षापर्यंत जे काही उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार इथं अप्लाय करू शकतात। जर विधवा उमेदवार असतील तर त्यासाठी 40 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात। आणि जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि 10वीचं जे काही प्रमाणपत्र आहे ते सुद्धा इथं जोडावं लागतं। आणि उमेदवार महत्त्वाचं म्हणजे उमेदवार जास्तीत जास्त 2 आहेत अपत्य असं म्हणजे 2 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार नाहीये। महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे। तुमची 10वीची मार्कशीट झालं, 12वीची मार्कशीट असेल त्यामध्ये मराठी भाषेचा उल्लेख असणं गरजेचं आहे। हे इथं डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे। विधवा उमेदवार असतील त्यांना इथे पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र जोडावं लागतं। अनाथ असेल तर ते ठराविक कागदपत्र तुम्हाला जोडावं लागतं। तुम्ही जर इथे बघू शकता की ज्यांची स्थानिक रहिवासी आहे आणि काही कामानुसार इथे त्यांची बदली झालेली आहे तर त्यांना इथे ते काय प्रमाणपत्र अपलोड करावं लागतं। अनुसूचित जाती झालं, अनुसूचित जमाती झालं, इथंच मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, जे काही दुर्बल घटक आहेत त्यांना इथे आपल्याला सगळे जे काय कास्ट सर्टिफिकेट म्हणता येईल ते सगळे आपल्याला जातीचं प्रमाणपत्र इथे जोडावं लागतं। तुम्ही मिनी सेविका अंगणवाडीमधून काम केलेलं आहे, 2 वर्षाचा अनुभव आहे, त्याचा आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जोडावं लागतं। जाहिरात किती पब्लिश झालेली आहे तर 8 मे 2025 रोजी जाहिरात पब्लिश झालेली आहे आणि आजच हा व्हिडिओ आपण अपलोड करतो। तर एकदम जलद गतीनं आपलं हे चॅनल प्रत्येक गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन अप टू डेट देत आहे। अर्ज जी काही स्वीकारण्याची अंतिम तारीख दिली आहे जसं की 22 मे 2025च्या सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत आपले अर्ज स्वीकारण्यात येणार आहे। म्हणजे जवळपास आजपासून सुरू झाले तर 22 मेच्या 6:15 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज देऊ शकतात। तर अर्ज कुठं सादर करायचा आहे जसं की बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व 7 गुंजे निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी 170 रेल्वे लाईन 7 रस्ता सोलापूर या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा तर 22 मे 2025च्या अगोदर। आणि जे काय प्राथमिक यादी इथे दिलेली आहे जसं की त्या आता जे काही नोटीस बोर्ड आहेत त्याच्यामध्ये यादी प्रसिद्ध केली जाते, जसं की तुमचे अर्ज इथे गोळा केले जातात, ते चेक केले जातात, तर त्याची यादी ही 30 मे 2025ला लावली जाते। आणि जे काही यादीस हरकती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल केलेले आहेत तर ते तुम्हाला इथं पब्लिश केले जातात। प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट सुद्धा इथे लावली जाते। तर 30 दिवसांमध्ये रुजू झालेलं नाही तर तुम्हाला इथे त्या ठिकाणी अपात्र ठरवलं जातं। कागदपत्राच्या जे काही प्रती आहेत त्या सगळ्या प्रती आपल्याला इथे सेल्फ अटेस्टेड करून इथे जोडून द्यायच्या आहेत। आणि अर्ज जो काय आहे तो अर्ज आपल्याला जो काही विहित नमुना दिलेला आहे जो मी समजावून सांगतोय त्याच्यामध्येच आपल्याला सादर करायचा, त्यामध्ये कोणती खाडाखोड इथे करायची नाहीये। सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे, तुम्ही तिथे अर्ज सादर करू शकतात। परंतु इथे दिलेलं आहे की अंतिम दिनांक संपल्यानंतर जर तुमचे अर्ज तिथे रिसीव्ह झालेले आहेत तर त्या अर्जांचा विचार इथे केला जाणार नाहीये आणि अंतिम निवड केल्यानंतर उमेदवाराला इथं कळवले जाईल आणि कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही। म्हणजे फोन किंवा तुम्हाला ईमेलवरती सगळ्या गोष्टी कळवल्या जातात आणि त्यानंतर जर तुम्हाला पत्रव्यवहार केला नसेल तर ते सांगितलं जाणार नाहीये, म्हणूनच इथे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जसं की तुमचं 10वीवरून 12वी झालंय, 12वीवरून तुम्ही ग्रॅज्युएशन केले, पदवीधर आहात, पदव्युत्तर आहात, DED केलंय, BEd केलंय किंवा MSc IT केलेलं आहे, असे सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करावे लागतात। आता सिलेक्शनची म्हणजे निवडीची जी काय पद्धत असते ती कशी असते जसं की आता जे काय आपण डॉक्युमेंट देतो त्याचा 80 गुण
आता 100 पैकी 80 गुण ह्याप्रमाणे कॅल्क्युलेट केले जातात. अतिरिक्त 20 गुण कसे कॅल्क्युलेट केले जातात, जसं की विधवा झालं त्याच्यासाठी 10 गुण, अनुसूचित जाती जमाती त्याच्यासाठी 5 गुण, इतर मागासवर्ग असतील, विमुक्त जाती, भटक्या जाती असतील त्याच्यासाठी वेगवेगळे गुण इथे असणार आहे. आणि अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविकाचा जर तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला तिथे 5 गुण इथे दिले जाणार आहेत. तर सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. अर्जाचा नमुना आपल्याकडे आलेला आहे. इथे सगळ्यात पहिले फोटो पेस्ट करायचे, तुमची सिग्नेचर करायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जे काही नगर परिषद नगरपंचायत येतं त्याचं नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे संपूर्ण नाव, जसं की ज्यांचं इथे लग्न झालेलं आहे तर विवाहापूर्वीचं नाव आणि विवाहानंतरचं नाव इथे लिहून द्यायचं. जन्मतारीख लिहायची, अंकी आणि अक्षरी. त्यानंतर जाहिरातीच्या दिनांकास वय वर्ष किती दिवस झालेले आहेत ते इथे लिहायचे. जात प्रवर्ग लिहायचं, तुमचा संपूर्ण पत्ता, स्थानिक रहिवासी आहे तर आहे करायचं, नसेल तर नाही करायचं. उमेदवार विवाहात असेल तर आहे करायचं, नसेल तर नाही करायचं. अपत्यांची संख्या करायची आहे. त्यानंतर शेवटचा मुलाचा जन्मदिनांक इथे लिहायचा आहे. 2 किंवा 2 पेक्षा कमी आहेत अपत्य असल्यानंतर प्रतिज्ञापत्र जोडले आहे करायचंय, नसेल तर नाही करायचंय, असे या ठिकाणी टिक करायचे. आता जसं की शिक्षण सांगितलं, जसं की तुमचं 10वी झालंय तर 10वीचा इथे कॉलम बनवलेला नाहीये, परंतु 12वी पासून ते सगळं तुमचं जेवढं शिक्षण झालेलं आहे, कोणत्या वर्षी शिक्षण झालं, कॉलेज शाळेचं बोर्डाचं नाव, किती गुण मिळालेत आणि किती टक्के मिळाले, हा सगळा तुम्हाला चार्ट भरून द्यायचा आहे. त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव असेल तर होय करायचं आहे. त्यानंतर तिथं आपल्याला सर्टिफिकेट जोडावं लागतं, तुमचा मोबाईल नंबर, तुमची सही, तुमचं संपूर्ण नाव आणि ज्या दिवशी फॉर्म भरून द्यायचं त्या दिवशीची तारीख. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांनी हे भरून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला रहिवासी स्वयंघोषणापत्र म्हणजेच डोमिसाईल सेल्फ डिक्लेरेशन लेटर इथं आपल्याला भरून द्यायचं आहे. त्यानंतर विधवा असेल तर हे सेल्फ डिक्लेरेशन लेटर राहील, म्हणजे अर्जासोबत त्यांनी सगळे कागदपत्र दिलेले आहेत. आता कागदपत्रासोबत काय काय जोडायचे डॉक्युमेंट ते एकदा सांगून देतोय. तर उमेदवारांना विवाहापूर्वीचे नाव किंवा विवाहानंतरचे नाव, दोन्ही जर नावं एकाच व्यक्तीचे असल्यानंतर त्याचं आपल्याला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र जोडावं लागतं. जन्म दाखला किंवा 10वीचे मार्कशीट किंवा 10वीचं प्रमाणपत्र इथे आपल्याला जोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट इथे जोडून द्यायचं आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदार ह्याच्या सगळ्या सत्यप्रती द्यायच्यात, म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र. त्यानंतर उमेदवार नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका ह्याच्यातील जर रहिवासी असेल तर त्याचं स्वयंघोषणापत्र, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. त्यानंतर विधवा असेल तर पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र. 12वी पदवीधर तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे त्याच्या सगळ्या सत्यप्रती इथे जोडून द्यायचे. तुम्ही एक्सपिरियन्स घेतलात अंगणवाडी मिनी सेविकामधून तर त्याच्या 2 वर्षाचं प्रमाणपत्र इथे आपल्याला जोडून द्यायचं. अशा प्रकारे सगळा फॉर्म भरायचा आहे. आणि जो काही मी ॲड्रेस सांगितला त्या ॲड्रेसवरती तुम्हाला तिथे सादर करायचा आहे. तर ॲड्रेस इथं परत एकदा मी लोकेट करतो. तर 2 नंबर पेजवरती ॲड्रेस दिलेला आहे. ह्या ॲड्रेसवरती 22 मे 2025च्या अगोदरच तुम्हाला तिथे अर्ज सादर करायचा आहे. ज्याची लिंक या ठिकाणी ॲड्रेसची जे काय ॲड्रेस आहे तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करतोय. तर लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. नोकरीचं ठिकाण तुमचं सोलापूर असणार आहे आणि 12वी पास असलेले सगळे उमेदवार अंगणवाडी मदतनीस पदाला अप्लाय करू शकतात. महत्त्वपूर्ण माहितीसोबत हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचं आहे आणि अशा लेटेस्ट जॉब्ससाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.